केरळमधील मुख्यमंत्री पदाच्या उमेदवारावरून सुरू असलेला संघर्ष अजूनही कायम आहे आणि त्यामुळे केरळच्या मुख्यमंत्री पदाबाबत काँग्रेसचा निर्णय अजूनही होऊ शकलेला नाही। काल दिल्लीमध्ये राहुल गांधींच्या उपस्थितीत एक महत्त्वाची बैठकही पार पडली, मात्र अजूनही अंतिम निर्णय होऊ शकलेला नाही। काँग्रेसच्या 3 वरिष्ठ नेत्यांमध्ये मुख्यमंत्री पदासाठी चुरस वाढली आहे। केरळचे विरोधी पक्षनेते व्ही.डी. सतीशन, माजी विरोधी पक्षनेते रमेश चेन्निथला आणि अखिल भारतीय काँग्रेस समितीचे सरचिटणीस के.सी. वेणुगोपाल यांच्यामध्ये मुख्यमंत्री पदासाठी स्पर्धा रंगली आहे। सूत्रांच्या माहितीनुसार के.सी. वेणुगोपाल यांच्या नावाला सतीशन यांचा विरोध आहे, त्यामुळे खरगे आणि राहुल गांधींनी त्यांच्यासोबत चर्चा केली आहे, मात्र अजूनही अंतिम निर्णय झालेला नाहीये। आसामचे मुख्यमंत्री कोण होणार हे आज ठरणार आहे। आज सकाळी 10 वाजता गुवाहाटीमध्ये भाजप विधिमंडळ पक्षाची बैठक होणार आहे। ही बैठक निरीक्षक जे.पी. नड्डा आणि सहनिरीक्षक नायब सैनी यांच्या उपस्थितीमध्ये होईल। या बैठकीमध्ये हिमंता बिस्वा शर्मा यांची भाजप विधिमंडळ पक्षाचे नेते म्हणून निवड होईल असं कळतंय। एनडीएच्या मित्रपक्षांच्या संमतीनंतर सरकार स्थापन करण्याचा दावा राज्यपालांसमोर सादर केला जाईल। 12 मे रोजी सकाळी 11 वाजता नवीन सरकारचा शपथविधी होणार आहे आणि या शपथविधी सोहळ्याला पंतप्रधान मोदीही उपस्थित राहतील। पश्चिम बंगालच्या शपथविधीनंतर आज केंद्रीय गृहमंत्री अमित शहा कर्नाटक दौऱ्यावर गेले। पुढच्या वर्षी कर्नाटकमध्ये विधानसभेच्या निवडणुका होणार आहेत आणि त्या पार्श्वभूमीवर शहांचा हा दौरा महत्त्वाचा मानला जातोय। शहांनी कर्नाटकमध्ये जाऊन येडियुरप्पा यांचं जोरदार कौतुक केलंय। काही महिन्यांपासून येडियुरप्पा आणि भाजपच्या श्रेष्ठींसोबतच्या संबंधांबाबत विविध चर्चा होत्या, मात्र शहांनी त्यांचं कौतुक करून या सगळ्या चर्चा फेटाळून लावल्या। शहा यांचा हा दौरा म्हणजे एक प्रकारे 2027च्या निवडणुकीची तयारी सुरू असल्याचे संकेतही मानले जात आहेत। मुंबई पुणे प्रवासादरम्यान शरद पवारांच्या राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांच्या गाडीला अपघात झालाय। एका कारनं त्यांच्या गाडीला धडक दिली। सुदैवानं या अपघातामध्ये सुळे यांना कोणतीही दुखापत झालेली नसल्याची माहिती त्यांनी स्वतः दिली आहे। व्हॉट्सअॅपवर स्टेटस ठेवत सुप्रिया सुळेंनी ही माहिती दिली आहे। गोंदिया जिल्ह्यामध्ये वादळी वाऱ्यासह अवकाळी पावसानं जोरदार हजेरी लावली। देवरी शहरामध्ये अनेक ठिकाणी झाडं उन्मळून पडल्यानं मोठं नुकसान झालं। काही झाडं थेट विद्युत तारांवर पडल्यामुळे संपूर्ण शहराचा वीज पुरवठा रात्रभर खंडित राहिला आणि त्यामुळे नागरिकांना अंधारात रात्र काढावी लागली। देवरी शहरात अवकाळी पाऊस आणि जोरदार वाऱ्यामुळे अनेक ठिकाणी झाडं रस्त्यावर आणि विद्युत तारांवर कोसळली, त्यामुळे वाहतुकीला अडथळा निर्माण झाला। तर देवरी शहरातील वीज पुरवठाही पूर्णतः बंद झाला। महावितरण विभागाकडून वीज पुरवठा पूर्ववत करण्याचं काम सुरू करण्यात आलेलं आहे। भंडारा जिल्ह्यात 1 ते 6 मे दरम्यान झालेल्या सोसाट्याच्या वाऱ्यासह अवकाळी पाऊस आणि गारपिटीमुळे 72 गावातील 802.10 हेक्टर क्षेत्रातल्या पिकांना फटका बसलाय। कृषी विभागानं प्राथमिक अंदाज अहवाल तयार केलाय आणि या आपत्तीमुळे 2123 शेतकरी प्रभावित झाले आहेत। नुकसानग्रस्त पिकांमध्ये उन्हाळी भात, मका, आंबा, भाजीपाला आणि अन्य फळपिकांचा समावेश आहे। भंडारा जिल्ह्यातील 7 तालुक्यांपैकी मोहाडी तालुक्याला सर्वाधिक फटका बसलाय। प्रत्यक्ष सर्व्हेनंतर नुकसानीच्या आकडेवारीत बदल होण्याची शक्यता जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी यांनी वरिष्ठांना सादर केलेल्या अहवालामध्ये नमूद केलं। धाराशिव जिल्ह्यातील भूम तालुक्यामध्ये तिंत्रज इथे कांदा उत्पादक शेतकरी भगवान साबळे यांना 2.5 एकरावरच्या 600 गोण्या कांद्याची त्यांनी काढणी केली होती, मात्र किलोला 1 रुपया भाव मिळत असल्यानं संतप्त शेतकऱ्यांना 600 गोण्या कांदा पेटवून दिला। त्यांनी 4 एकरात कांद्याची लागवड केली होती, त्यातील 2.5 एकर कांदा काढणी, आणि कांद्यासाठी 3 ते 4 लाखांचा खर्च झाला, पण किलोला 1 रुपया भाव मिळत असल्यानं शेतकऱ्यांना कांदाच पेटवून दिलाय। माझा 4 एकर कांदा होता, तर त्या ह्याच्यातला 4 एकर मधला 2.5 एकर कांदा आहे, हा पेटून दिलेला 2.5 एकरावरला कांदा पेटून दिलेला आहे मी। तर हा कांदा काढण्यासाठी जवळजवळ 1 ते 1.5 महिना कालावधी गेला आणि आता मी व्यापाऱ्याला फोन केला तर कालची पट्टी, आज एका गाडीची पट्टी आलेली आहे फक्त 4000 रुपये। तर काढणीचा आणि काटणीचा मजुराचा खर्च निघलेला नाही। माझ्यावर आज जवळजवळ 3 ते 4 लाख रुपये ह्याचा कांद्याचा लावणीपासून काढणीपर्यंत 4 लाख रुपये खर्च झालेला आहे। रत्नागिरीमध्ये संध्याकाळी झालेल्या वादळाचा थरारक व्हिडिओ समोर आलाय। राजापूर तालुक्यातील बेनगी गावात वादळी वाऱ्यानं थैमान घातलं। गावातील क्रिकेट चॅम्पियन ट्रॉफीच्या मैदानात वाऱ्यानं प्रेक्षकांची दैना उडवली। चक्क वादळी वाऱ्यानं मैदानावरती हाहाकार उडवला। वाऱ्याच्या वेगामुळे प्रेक्षक अक्षरशः सैरभैर पळत होते।
यवतमाळच्या नेर तालुक्यातील अजंती पारधी बेड्यावरती राहणारी 6 वर्षीय चिमुकली अन्वी भोसलेचा संशयास्पद मृत्यू झाला होता। या प्रकरणात एक महत्त्वाची माहिती समोर आली आहे। 1 मे रोजी पाण्यासाठी गेली असताना तिला अचानक चक्कर येऊन तिचा मृत्यू झाला होता। यावेळी कोणतीही वैद्यकीय तपासणी न करता तिचा मृतदेह घाईघाईने पुरण्यात आला। त्यामुळे तिचा मृत्यू उष्माघाताने की पाणी टंचाईने झाला याबाबत संशयाचं वातावरण निर्माण झालं होतं। त्यामुळे प्रशासनाने या प्रकरणाची गांभीर्याने दखल घेतली आहे। अन्वीचा पुरलेला मृतदेह पुन्हा बाहेर काढण्यात आला। या मृतदेहाचं त्याच ठिकाणी शवविच्छेदन करण्यात आलं। प्रशासन, फॉरेन्सिक टीम आणि आरोग्य विभागाच्या उपस्थितीमध्ये हे शवविच्छेदन करण्यात आलं। यावेळी पोलीस बंदोबस्तही लावण्यात आला होता। त्यामुळे आता शवविच्छेदन अहवालाकडे सगळ्यांचं लक्ष लागलं। आणि नाशिकमध्ये आणखी एका भोंदूबाबाचा पर्दाफाश झालाय। इगतपुरी परिसरातील गिरणारे इथल्या चंद्रकांत राजेंद्र माळी याला अटक करण्यात आली आहे। गुप्त बातमीच्या आधारे इगतपुरी वनविभागाने कारवाई केली। भोंदूबाबाच्या घरातून वन्यजीवांचे अवयव जप्त करण्यात आले। यामध्ये रानडुकरांचे दात, सांबर शिंग, काळवीट शिंग, घुबडाचे अवयव, साळींदर काटे, मोरपीस, तलवार हे साहित्य जवळजवळ अंदाजे 2 लाख रुपये किमतीचं होतं। वनविभाग आरोपीच्या घरी सर्च वॉरंट घेऊन गेल्यावर आरोपीनं सर्च वॉरंट खाऊन टाकलं। भोंदूबाबाला न्यायालयात हजर केलं असता न्यायालयानं त्याला 2 दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे। गेली तब्बल 37 ते 38 वर्ष हजारो भाविकांना सामावून घेणारा विठ्ठल मंदिरा शेजारी असणारा 7 मजली संत ज्ञानेश्वर दर्शन मंडप आता इतिहास जमा होणार आहे। नामदेव पायरीच्या शेजारीच असलेल्या या मंडपात विठ्ठल दर्शनासाठी येणारी रांग मंदिरात प्रवेश करण्यापूर्वी या दर्शन मंडपात येत असे। या दर्शन मंडपाची यंदाची आषाढी यात्रा ही शेवटची यात्रा ठरणार आहे। यानंतर साधारण 1 ऑगस्टपासून या 7 मजली दर्शन मंडपाचं पाडकाम सुरू होऊ शकेल। यासोबतच मंदिराच्या मालकीची असलेली तुकाराम भवन नावाची इमारत देखील पाडली जाणार आहे। मंदिराच्या भोवताली होणाऱ्या कॉरिडॉरमध्ये रस्ता रुंदीकरणासाठी सगळ्यात पहिल्यांदा मंदिराच्या मालकीच्या इमारतीच पाडल्या जाणार आहेत। गेले वर्षानुवर्ष भाविकांना निवारा देणारा हा 7 मजली दर्शन मंडप आता इतिहास जमा होणार आहे। 1 ऑगस्टपासून मुख्यमंत्र्यांचा जो कॉरिडॉर प्रकल्प आहे, पंढरपूरच्या विकासासाठी 4130चा जो प्रकल्प सुरू केलेला आहे, त्यामध्ये पहिल्यांदा ज्या इमारती खाली उतरवल्या जाणार आहेत ती इमारत मंदिर समितीची असणार आहे। हा मंदिराचा जो 7 मजली दर्शन मंडप होता हा पहिल्यांदा पाडण्यात येणार आहे। त्यानंतर त्याच पद्धतीनं मंदिराचे तुकाराम भवन नावाची जी इमारत आहे, नामदेव पायरीच्या समोर चिटकून असलेला हा 7 मजली दर्शन मंडप किंवा याच बाजूला डाव्या हाताला असणारा तुकाराम भवन, या मंदिराच्या इमारती पहिल्यांदा पाडून घेतल्या जाणार आहेत आणि या ठिकाणी नवीन जे प्रकल्प आहेत त्यानुसार इमारती तयार होणार आहेत। त्यामुळे हा वर्षानुवर्ष भाविकांच्या सेवेत असलेला 7 मजली उत्तुंग दर्शन मंडप आता 1 ऑगस्ट नंतर खाली उतरवला जाणार आहे आणि भाविकांना त्यावेळेला नवीन व्यवस्थेतून दर्शनाला जाता येणार आहे। जो 4130 कोटीचा पंढरपूर विकासाचा प्रकल्प आहे त्यामध्ये जो 129 कोटीचा जो आराखडा गोपाळपूरला सुरू आहे तिथल्या मार्गातून भाविक थेट विठ्ठल मंदिरात पोहोचू शकणार आहेत। त्यामुळं हा जो दर्शन मंडप आहे हा आता 1 ऑगस्टपासून खाली उतरवायला सुरुवात होणार आहे। आषाढी यात्रेनंतर हा संपूर्ण प्रकल्प राबवायला सुरुवात होणार आहे। कॅमेरामन सचिन जाडेसह सुनील दिवाणे, एबीपी माझा। गायक व संगीतकार गोविंद पोवळे यांचं वृद्धापकाळानं निधन झाले। वयाच्या 93व्या वर्षी त्यांनी मुंबईतल्या राहत्या घरी अखेरचा श्वास घेतला। त्यांच्या निधनानं वाटवेकालीन मराठी सुगम संगीत विश्वातला शेवटचा तारा निखळला। मिलेनियम सॉंग्समध्ये समाविष्ट झालेलं माती सांगे कुंभाराला, प्रभाकर नागवेकरांसहित गायलेलं रात्र काळी घागर काळी, सुमन कल्याणपूर यांनी गायलेलं कामधाम संसार विसरली, माणिक वर्मा यांच्या आवाजातील शुभंकरोती कल्याणम या रसिकमान्य गीतांनी उभ्या महाराष्ट्रात आपला अमिट ठसा त्यांनी उमटवला। वयाच्या 15व्या वर्षापासून पुढे 70 वर्ष ते आकाशवाणीवरती गात होते। गिरगाव, दादर, पार्ले, अंधेरी इथे त्यांनी सुगम संगीताचे क्लासेस सुरू केले। सुगम संगीताचे क्लासेस सुरू करण्याचं पहिलं श्रेय गोविंद पोवळे यांना जातं। जालन्यामध्ये गुणरत्न सदावर्ते यांच्या गाडीवर शाई आणि सुपाऱ्या फेकण्यात आल्यात। मनसेच्या कार्यकर्त्यांकडून ही शाईफेक करण्यात आली। सदावर्ते जालना जिल्ह्याच्या दौऱ्यावर होते। यावेळी मनसे कार्यकर्त्यांनी शाईफेक करत सदावर्तेंविरोधात घोषणाबाजी केली। काही दिवसांपूर्वी परिवहन मंत्री प्रताप सरनाईकांनी मुंबईतील रिक्षा चालकांसाठी मराठी सक्तीचा निर्णय घेतला होता आणि यावेळी सदावर्तेंनी या निर्णयाविरोधात भूमिका घेतली होती। तसंच त्यांनी राज ठाकरेंवरही निशाणा साधला।
या प्रकरणानंतर आक्रमक झालेल्या मनसे कार्यकर्त्यांनी सदावर्तेंच्या गाडीवरती शाईफेक केली. शाईफेक करणाऱ्या कार्यकर्त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतलंय. मला आतापर्यंत सोडला, पण आता तुम्ही गाड्या जाळेपर्यंत, माणसं जाळेपर्यंत, ज्वलनशील पदार्थ टाकण्यापर्यंत पुढे आलात. तहसीलदारांना संबंधित, जरंगेशी संबंधित जे लोक आहेत, वाळू उपसा करून बेकायदेशीर धंदे करणारे आणि नको असताना राजकारण मोठं व्हावं, अधिकाऱ्यांनी घाबरावं म्हणून मोठ्या मोठ्या मंत्र्यांना टार्गेट करायचं, हे धंदे यापुढे जरंगे सारख्या टोळीला चालू दिले जाणार नाहीत. जरंगे सारख्या टोळीची महाराष्ट्रात चालू देणार नाही, चालू देणार नाही. नहीं चाले, नहीं चाले जरंगे तेरे टोळी का, नहीं चाले राज ठाकरे तेरे टोळी का, नहीं चाले. या संपूर्ण प्रकरणानंतर सदावर्तेंच्या समर्थकांनी त्यांच्या गाडीला दुग्धाभिषेक घातलाय. भाजपच्या ट्रान्सपोर्ट सेल प्रणित नवभारतीय शिववाहतूक संघटनेच्या 9व्या वर्धापन दिनानिमित्त मराठी बोला महाराष्ट्र जोडा या मेळाव्याचं आयोजन करण्यात आलं होतं. उत्तर भारतीय रिक्षाचालक आणि टॅक्सी चालकांना मराठीचं महत्त्व पटवून देण्यासाठी या मेळाव्याचं आयोजन करण्यात आलं होतं. परिवहन मंत्री प्रताप सरनाईक या मेळाव्यामध्ये जाणीवपूर्वक हिंदीत भाषण त्यांनी केलं. मी हिंदीत बोलू शकतो, तसंच तुम्हालाही मराठी शिकावं लागेल असं त्यांनी आवर्जून सांगितलं. तसंच येत्या 15 ऑगस्टपर्यंत मराठी शिका, पण शिकला नाहीत तर 16 ऑगस्टला मी कारवाई करेन असा इशाराही सरनाईकांनी दिलाय. अगर मैं हिंदी में बात कर सकता हूं तो तुम्हाला पण मराठीमध्ये बोलावंच लागेल. हे जेव्हा मनामध्ये आपण विश्वास घेऊन जाऊ त्यावेळेस ह्या मराठीचा विचार सर्वीकडे होईल. परत एकदा तुम्हाला सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा देतो. परंतु एक गोष्ट मात्र नक्की, 15 ऑगस्ट पर्यंत जर तुम्ही मराठी शिकले नाही तर कारवाई मात्र मी करणार परिवहन मंत्री म्हणून, हे पण तुम्हाला सांगतो. त्यामुळे हा मनामध्ये विचार करून या ठिकाणावर जा आणि मराठी शिका. मराठी शिकण्यासाठी जे काही सहकार्य राज्य शासनाचं आणि परिवहन मंत्र्यांचं पाहिजे ते सगळं सहकार्य करायला मी तयार आहे. बातमी वन्यजीव संरक्षणाबाबतची. चंद्रपुरातील कन्हाळगाव, घोडाझरी आणि गडचिरोलीतील प्राणहिता आणि यवतमाळमधील इसापूर अशा 4 अभयारण्याला दर्जा देऊन तब्बल 12 वर्ष उलटली, मात्र अद्याप या अभयारण्यांचं प्रशासन वन्यजीव विभागाकडे सोपवण्यात आलेलं नाही. त्यामुळे या अभयारण्याचा विकास झाला नाही आणि त्यामुळे या अभयारण्याचा वनवास कधी संपेल असा प्रश्न उपस्थित होतोय. या संदर्भात खासदार संजय देशमुख यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, वनमंत्री गणेश नाईक, प्रधान मुख्य वनसंरक्षक यांच्याकडे पत्र पाठवून अभयारण्यांचं प्रशासन वन्यजीव विभागाकडे सोपवण्याची मागणी केली आहे. दरम्यान 4ही अभयारण्यांचं प्रशासन वन्यजीव विभागाकडे हस्तांतरित करण्याची शिफारस MEE टीमनं शासनास केलेली आहे. माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब हे निश्चितच यवतमाळ जिल्ह्याच्या हिताचा विचार करून सकारात्मक निर्णय घेतील अशी मला अपेक्षा आहे. जे अभयारण्य कन्हाळगाव, घोडाझरी या अभयारण्याच्या प्रभावी व्यवस्थापनासाठी हे अभयारण्य प्रादेशिक वन विकास महामंडळाकडून वन्यजीवन विभागाकडे हस्तांतरित करण्याची मी मुख्यमंत्र्याला विनंती केलेली आहे आणि निश्चित ते याच्याकडे लक्ष देतील आणि आमच्या यवतमाळच्या जनतेला ते न्याय देतील. की महाराष्ट्रातील प्रादेशिक विभागाकडे असलेली वन्यजीव विभाग अभयारण्ये ही तात्काळ वन्यजीव विभागाकडे हस्तांतरित करण्यात यावी. सध्या हा मुद्दा गाजतो आहे. यवतमाळ जिल्ह्यातील इसापूर अभयारण्य, त्याचबरोबर चंद्रपूर जिल्ह्यातील कन्हारगाव आणि घोडाझरी अभयारण्य आणि गडचिरोली जिल्ह्यातील प्राणहिता अभयारण्य ही अजूनही अभयारण्ये प्रादेशिक विभागाकडे आहे. वन्यजीव व्यवस्थापनाच्या दृष्टीनं आणि स्थानिक लोकांना रोजगार निर्मिती, वनपर्यटन या दृष्टीनं त्या ठिकाणी ही अभयारण्य वन्यजीव विभागाकडे हस्तांतरित होणं गरजेचं आहे.